सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि उद्या साजरा होणारा ईदचा सण या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधला। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यंदाच्या गणेशोत्सवात सर्व मंडळांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत स्वस्थ कोल्हापूर सुरक्षित कोल्हापूर संकल्पना राबवण्यात आल्याचं सांगितलं। या संकल्पनेमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार मंडळांना भेटी देत व्हिजिट बुकमध्ये सूचना नोंदवत मंडळांशी संवाद साधत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं। गणेशोत्सवाशी संबंधित सर्व घटकांशी बैठकांच्या माध्यमातून समन्वय साधण्याबरोबरच उत्सव काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अनंत चतुर्दशीला सर्व मंडळांनी नियमांचं पालन करत मिरवणुका काढून मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन केलं। गणेशोत्सवासह बकरी ईदचा सण सर्वांनी शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। गणेश उत्सवानिमित्त आपले 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण एकूण 28,000च्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत, छोटे मोठे मिळून, आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे। आमचे SP आणि त्यांच्या सगळ्या चमूंनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात, आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे। 5 जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये SRPF आणि होमगार्ड जवळपास 5,500 होमगार्ड आणि 5 कंपनी SRPFचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे। त्याच्याशिवाय माझे जवळपास 800 अधिकारी आणि 8,500 कर्मचारी 5 जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत। दंगा काबू योजना आणि इतर सगळ्या ड्रिल्स आम्ही घेतलेल्या आहेत। या दरम्यान ईद ए मिलादचा सुद्धा सण येत आहे, त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग, मोहल्ला समिती मीटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत। या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात, यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे। तर जवळपास आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 800 नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रीडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे, MCOC अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे, MPDA आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे। आम्ही सगळ्या मंडळांसोबत 27,000-28,000 मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत। तर जवळपास 5,500 अंमलदार आमचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पार पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत। मला आशा आहे की हा गणेश उत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईद ए मिलादची मिरवणूक हे अतिशय शांतपणे पार पडतील आणि सगळे नागरिक आम्हाला या कामी सहकार्य करतील। या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते।